BN महान्यूज. बागलाणमध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट, गोरगरीब जनतेची आर्थिक लूट. पोलीस प्रशासन कारवाई करणार का? सटाणा, बागलाण. एकीकडे आपण विज्ञानाच्या युगात वावरत असताना दुसरीकडे बागलाण तालुक्यात भोंदूबाबांनी आपले जाळे घट्ट विणल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. तालुक्याच्या विविध भागांत या भोंदूबाबांनी पद्धतशीरपणे आपली दुकाने थाटली असून दैवी शक्तीचा नावाखाली सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची मोठी आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकारामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असून आता पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळ. मिळालेल्या माहितीनुसार बागलाणमधील दुर्गम आणि आदिवासी भागांत या बाबांचा प्रभाव अधिक दिसून येतोय. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी या भोंदूबाबांच्या नादी लागून अंगारा धुपारा केला जातो. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक आदिवासी बांधवांना आपला जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा प्रकार मानवी जीवाशी खेळणारा ठरत आहे. परवान्यांचा नियम फक्त छोट्या विक्रेत्यांनाच? नागरिकांमध्ये या अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. जर एखाद्या गरिबाने रस्त्यावर भेळची गाडी लावली किंवा छोटे दुकान टाकले तर त्याला प्रशासनाचे सर्व नियम पाळावे लागतात आणि लायसन्स काढावे लागते. मात्र लोकांची फसवणूक करणारी ही भोंदूगिरीची मोठी दुकाने बिनधास्तपणे कशी सुरू आहेत, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. या भोंदूबाबांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक. अंधश्रद्धा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही बागलाणमध्ये हे प्रकार सर्रास सुरू आहेत. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीने स्पष्ट केले आहे की भोंदूबाबांनी पसरवलेल्या या जाळ्यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक फसवणूक होत असून त्यांचे सामाजिक जीवन धोक्यात आले आहे. एखादी मोठी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता पोलीस प्रशासनाने तात्काळ या भोंदूबाबांचा शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानंतर्गत गुन्हे दाखल करावेत. प्रशासनाची जबाबदारी आणि अपेक्षा. जनतेसाठी पोलीस प्रशासन हेच मायबाप आहे. या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पाडण्यासाठी पोलिसांनी आता खाकीचा धाक दाखवणे गरजेचे आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आवाहन: नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, आजारपणात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अशा भोंदूबाबांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा.